नमस्कार. 7 डेज चॅलेंजमधला हा तिसरा दिवस आहे. तर चक्क मी आज ना ढोकळ्याची रेसिपी इथं तयार केलेली आहे. आज रक्षाबंधन आहे आणि काहीतरी छान असा पदार्थ करावा असं आलं डोक्यात. माझ्याकडं प्रीमिक्स होतं, तर त्या प्रीमिक्सचा हा मी ढोकळा तयार केला आहे आणि खरंच खूप स्पॉन्जी झालेला. मुलांना पण तेवढंच काहीतरी वेगळं आणि नवीन, म्हणजे थोडंसं वेगळं आणि टेस्टी खाण्यासाठी. तर रक्षाबंधनच्या सर्वांना तर खूप शुभेच्छा मनापासून. आता मी इथं सगळी तयारी करून घेते आणि ना छान अशा कमेंट आलेल्या, तर कमेंटबद्दल मी बोलेन आजच्या व्हिडिओमध्ये. क्रांतीताईंनी मला सजेस्ट केलं आहे की पूर्ण तुम्ही शुगर म्हणजे खाऊच नका असं. तर थँक्यू व्हेरी मच. आणि दुसरी एक अशी कमेंट होती की तुम्ही चावून चावून म्हणजे खाणं हे जे सांगितले ना, तर त्याचा खरंच खूप उपयोग होईल असं त्या कमेंटद्वारे मला सांगण्यात आलं. ते ताई आहेत की दादा आहेत माहीत नाही, पण छान वाटली कमेंट की बाबा आपण जे काय करायला लागलो तर त्याचे आपल्याला काही सजेशन्स पण आपले व्ह्युअर्स किंवा सबस्क्रायबर्स आहेत तर ते देत आहेत. त्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि अजून जरी कोणी वेट लॉसचा म्हणजे जर्नी वगैरे तुम्ही केली असेल तर मला नक्कीच सजेशन देऊ शकता, कारण आजचा तिसरा दिवस आहे आणि इथून पुढं अजून मला 4 दिवस बघायचं आहे किती वजन कमी होणार आहे काय. अर्धा किलो जरी कमी झालं ना तर या 7 दिवसामध्ये मला खरंच खूप छान वाटणार आहे. तर अजून अपकमिंग व्हिडिओमध्ये मी अजून म्हणजे व्यायाम वगैरे असं जास्त काही करत नाही. फक्त घरामध्ये फिरणे किंवा बाहेर थोडंसं फिरणं, वॉकिंग करणं. आणि आता चाललं आहे आमचं इथं ना रक्षाबंधन आहे, तर तेजश्री, सत्यजित, सुजित यांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन चाललं आहे आणि इथं मला बेलसुद्धा निवडून ठेवायचा होता. चला तर भेटूया एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.